दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपण आज श्री गुरुचरित्राचा 3रा अध्याय बघणार आहोत. यामध्ये विष्णूचे 10 अवतार कसे झाले, का झाले, त्याची कहाणी आपल्याला आज मी ऐकवणार आहे. ती कहाणी ऐका व आपल्याला विष्णूचे 10 अवतार कसे झाले ते आपल्याला कळेल. पूर्वी अमरीश या नावाचे एक थोर विद्वान ब्राह्मण होऊन गेले. ते प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशीचे उपवास अत्यंत कडक करत. रोजची देवपूजा व जपजाप्यही चालू असे. दुसऱ्या दिवशी पारणे होत असे. पारणे म्हणजे माध्यान्ह काळानंतर उपवास सोडणे. एकादशीच्या व्रतानं त्यांच्या मनाला शांती वाटे. एकदा दुर्वास ऋषी द्वादशीला भर दुपारी अमरीशांच्या घरी आले. त्यांच्या पत्नीनं त्यांचं स्वागत केलं. दुपारच्या वेळी घरी आलेल्या अतिथीला जेवायला घातल्याशिवाय परत पाठवू नये, ही आपली आर्य संस्कृती आजही ती काही घरातून आढळते. अमरीशांनी त्या ऋषींना जेवायला बसायची विनंती केली. अमरीश ऋषी सकाळी आले होते, पण त्यांना नित्याप्रमाणे अमरीशांना नित्याप्रमाणे पूजा केली व ते ऋषींच्या येण्याची वाट पाहू लागले. बराच वेळ झाला, ऋषी आले नाहीत. उपवासाचे पारणे ठराविक वेळेला सोडायचे असते. त्या द्वादशीला साधना एकादशी असेही म्हणतात. अमरीशांनी ऋषींची बराच वेळ वाट पाहिली, पण ते येण्याचं काही चिन्ह दिसेना. ते नदीवर आंघोळीला गेले होते. अमरीश यांच्या पत्नीनं जेवणासाठी मुद्दाम गोड पदार्थ केले होते. बराच वेळ वाट पाहून अमरीश जेवायला बसले, कारण एकादशी सोडायला त्यांना आवश्यक होतं. ते जेवण करत असतानाच अमरीश बाहेर येतात. तोच त्यांना दुर्वास ऋषी नदीवरून आंघोळ करून परत येताना दिसतात. नदीवरून ते आंघोळ करायला गेलेले असल्यामुळे त्यांच्या जेवणापर्यंत वाट न पाहता अमरीश ऋषींनी जेवायला सुरुवात केली. दुर्वास ऋषी अंतर्ज्ञानी होते, तसेच ते भयंकर रागीटही होते. त्यांनी अमरीशाचं जेवण झाल्याचं ओळखलं व ते मनातून खूप रागवले व म्हणाले, घरी आलेल्या अतिथीला जेवायला वाढल्याशिवाय तुम्ही जेवलात कसे? व रागाच्या भरात त्यांनी शाप दिला, तू निरनिराळ्या योनीत जन्म घेशील व आजवर केलेल्या पुण्याला मुकशील. अमरीश ऋषी मनातून खूप घाबरून गेले. त्यांना कळेना काय करावं. त्यांनी श्री विष्णूंची प्रार्थना केली. विष्णूंची अमरीशांवर खूपच माया होती. ते तात्काळ अमरीशांच्या आश्रमात आले. दुर्वास ऋषींना त्यांनी सांगितले, माझ्या भक्ताला तुम्ही उगाच शाप का दिला? तो अतिपुण्यवान आहे, माझा एकनिष्ठ भक्त आहे. तुम्ही दिलेला शाप मागे घ्यावा, ही माझी अशी अपेक्षा आहे. श्री विष्णूंनी दुर्वासांना खूप विनवण्या केल्या, सांगितलं, रागावले सुद्धा. पण अमरीश ऋषी मनातून खूपच घाबरले. दुर्वास ऋषींच्यामुळे अमरीश ऋषी पण खूप मनातून घाबरलेले होते. काय करावं त्यांना सुचत नव्हतं. श्री विष्णू त्यांच्या हाकेला धावून आले. त्यांनी दुर्वास ऋषींना परत परत विनवण्या केल्या, सांगितलं की माझ्या भक्ताला तुम्ही शाप का देता? तरी दुर्वास ऋषींनी रागाच्या मनस्थितीत ते मानलं नाही. दुर्वास ऋषींची श्रेष्ठता श्री विष्णूंनाही माहीत होती, जाणत होते. ते म्हणाले, तुम्ही हवं तर मला शाप द्या, पण अमरीश हा माझा शिष्य आहे, या शापातून त्याला सोडवा. माझ्या भक्ताच्या कल्याणासाठीच मी हे तुम्हाला सांगतोय ना. दुर्वास ऋषींना शेवटी श्री विष्णूंची विनंती मोडता येईना. ते म्हणाले, देवा, सर्व जगाचं रक्षण करणारे तुम्ही, यापुढे तुम्ही निरनिराळ्या 10 अवतार घ्याल. जगातील लोकांना नीट मार्ग दाखवाल, सर्वांना प्रेम मार्ग दाखवाल. श्री विष्णूंनी ते कबूल केले, कारण दुर्वास ऋषींनी सांगितलं होतं 10 अवतार घेतले तरच मी अमरीशांना माफ करीन. तर विष्णूंना ते कबूल करावं लागलं. त्यांनी ते मान्य केलं. पुढे श्री विष्णू देवांनी मत्स्य, कुर्म, वराह, नरहरी, वामन, परशुराम असे निरनिराळे अवतार घेतले व त्या काळात बदलत्या परिस्थितीतही अनेकांना उत्तम मार्ग दाखवले. त्यांच्या अडचणी दूर केल्या व सर्वांना सुखाचा मार्ग दाखवला. हे सुद्धा एक विधिलिखितच होते की ते 10 अवतार होण्यासाठी दुर्वास ऋषींनी
अमरीशाला शाप दिला. अमरीशांनी विष्णूची धावा केला, विष्णूंना बोलवलं. त्यांचं पुण्य इतकी होती की श्री विष्णू लगेच आपल्या आवडत्या शिष्यासाठी धावत आले व त्यांनी त्याला शापमुक्त केलं. असं हे अध्याय 3 हा आपण ऐकला.